नमस्कार. आज थोडासा भाग जरा वाढवूया. 4 श्लोकांचा विचार आज करूया. म्हणजे आपलं 1000 नावांचं गणित व्यवस्थित जाईल. सगळ्यात पहिल्यांदा 4 श्लोक ऐकूया. सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मजूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः यज्ञ इज्यो महेज्यश्चक्रतुः सत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. ऐकले? यातला पहिला श्लोक आता मी पुन्हा ऐकवत नाही, पण त्यातली नावं मात्र नक्की सांगतो. ऋतू, सुदर्शन, काल, परमेष्ठी, परिग्रह, उग्र, संवत्सर, दक्ष, विश्राम, विश्वदक्षिण. आता एवढ्या 10 नावांचा विचार करायचा असेल तर तो विश्राम आहे, विश्वदक्षिण आहे, म्हणजे नेमकं काय आहे? सुरुवातीपासून जर या सगळ्या श्लोकाला नीट बघायचं ठरवलं, म्हणजे मला कधी कधी वाटतं हे सगळे श्लोक एकमेकात सुसंगत आहेत. त्यामुळंच तर या एकेका श्लोकाचा छान अर्थ देखील लागतो. म्हणजे उगाच नावं द्यायचीत म्हणून दिलेलं नाही आहे. ते असं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव झाली 3 नावं असं करून नाही सांगितलेलं आहे. एक छान क्रम त्याला लागतो. तो ऋतू आहे, तो काळरूप आहे. काळ म्हणजे तो नेणारा काळ नाही, आपली जी काळ असतात त्यातली कालरूप आहे. काळरूपपेक्षा कालरूप आहे. आणि हे काल कोणकोणते आहेत? हे ऋतुचक्र जे चालतं ना, ते ऋतुचक्र म्हणजे हे सगळे काल. ऋतुकाल, शीतकाल, उष्णकाल, पर्जन्यकाल, हा सगळं ऋतुचक्र आहे. तो कालरूप आहे, तो ऋतू आहे. पर्जन्य, ऊन, वारा, पाऊस काय जे सगळे असेल ते सगळं तो आहे. त्याच्यामुळं चालतं नाही, तो आहे. पाऊस देवासारखा येतो, तोच आहे. या धरणीला तप्त आधी तो करतो, भाजून काढतो, मग त्याच्यावर पर्जन्यवृष्टी करतो, तोच आहे. तो हे सगळं करण्यासाठीच करत असतो. तो सुदर्शन आहे. आता सुदर्शन म्हणजे काय हो? सुदर्शन म्हणजे ज्याच्या दर्शनाने मोक्ष मिळतो असा. दर्शन आणि प्रदर्शनात मोठा फरक आहे बरं का. प्रदर्शनात हाय हाय असते, म्हणजे हे बघितलं की ते घेऊ का, अरे हे माझ्याकडे असतं तर. किती सुंदर चित्र आहे ना, ते माझ्याकडे हवं होतं. किती सुंदर दागिना आहे ना, तो माझ्याकडे हवा होता. किती सुंदर ड्रेस आहे ना, तो माझ्याकडे हवा होता. ही हावभाव वाढते. दर्शनात ही वखवख संपते, ही हावभाव संपते. पण त्यातलंही चांगलं कोणतं? जे दर्शन मोक्ष देतं ते सुदर्शन. तो सुदर्शन आहे. तो काल आहे, सर्वांची गणना करणार आहे. लक्षात ठेवतो कोण काय करता येते त्याची बरोबर तो गणना करतो. तो परमेष्ठी आहे. तो आपल्या परमपदामध्ये राहतो. परमपदात राहतो, नुसतं राहतो नाही, परमपदात राहतो. परमोच्च अशा पदामध्ये तो राहत असतो, म्हणून तो परमेष्ठी आहे. तो परिग्रह आहे. हे परिग्रह काय आहे? त्याला शरण जाणारा, मी त्याला शरण जातोय, त्याला शरण जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याला सर्व ठिकाणी पाहत असतो. लक्षात घ्या, नुसता शरण जाणारा त्याला पाहतो असं नाही. त्याला शरण गेलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव त्याला प्रत्येक ठिकाणी पाहत असतो, परमेश्वराला. म्हणजे तुम्हाला तो दगडात दिसेल. दगडाचा देव करून शेंदूर फासणारे अंधश्रद्धाळू नसतात. लाकडाचा देव करून त्याचा रथ ओढणारे अंधश्रद्धाळू नसतात. समुद्राला देव मानून त्याला नारळ अर्पण करणारे अंधश्रद्धाळू नसतात. कधीच नसतात. ना दगडाचा देव करणारे अंधश्रद्धाळू, ना पाण्याला देव मानणारे अंधश्रद्धाळू, ना अग्नीला देव मानणारे अंधश्रद्धाळू, लाकडात देव शोधणारे सुद्धा अंधश्रद्धाळू नसतात. ते त्याला शरण जातात आणि प्रत्येक वस्तूत जीवमात्रात
तोच त्यांना दिसू लागतो. ते प्रत्येक प्राणीमात्रात देवालाच शोधतात. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, म्हणताना एक एका लागती पायी रे, यासाठीच म्हटलं जातं. त्याला शरण गेलं की प्रत्येक ठिकाणी त्याला पाहणं, हे जिथं घडतं तो परिग्रह आहे, तो उग्र आहे, तो परम तेजस्वी आहे. सूर्यालाही भय वाटावं असा तो आहे. सर्व भूतमात्रांचे निवासस्थान तो आहे, संवत्सर आहे. सर्व भूतमात्रांचे निवासस्थान आहे. तो तत्पर आहे, तो दक्ष आहे. तो साधकांना, मुमुक्षूंना विश्रांती देणार आहे, म्हणून तो विश्राम आहे. आणि तो विश्वातील सर्वात दक्ष कोण असेल? एक पापणी लवेपर्यंत पृथ्वीकडे दुर्लक्ष झालं तर नजर हटी, दुर्घटना घटी, हे वाक्य रस्त्यावर आपण ऐकतो. झोप लागू नये म्हणून किती काळजी घेतली जाते. विमानात 2-2 पायलट दिले जातात. का? दुर्लक्ष होता कामा नये आणि झालं तर अपघात घडेल. प्रचंड ब्रह्मांडात एक गाडी तयार करायची आणि ती नीट चालावी, यासाठी चालकाने दक्ष राहायला भाग पाडायचं. ब्रह्मांडाचीच गाडी चालवणाऱ्याला किती दक्ष राहावं लागत असेल. म्हणून तो सर्वात दक्ष आहे, म्हणून तो विश्वदक्षिण आहे. एवढं जरी समजू शकलो आपण त्याच्या बाबतीत तरी खूप बरं होईल. दुसरा श्लोक परत ऐकूया आणि मग त्यातल्या नावांचा विचार करूया. विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. ऐकलात? विस्तार, स्थावर स्थाणु, प्रमाणम, बीजम व्ययम, अर्थ, अनर्थ, महाकोश, महाभोग, महाधन. सगळं महा आहे बरं का हे. म्हणजे यात काही कमी नाहीच आहे, सगळं महान आहे. सकल भुवनांचा विस्तार ज्याच्यामध्ये आहे तो विस्तार आहे. तो कुठे आहे? सकल भुवनांच्या मध्ये आहे. आपण बघितलं, तो ऋतू आहे, तो सुदर्शन आहे, तो काल आहे, तो परमेष्ठी आहे, तो परिग्रह आहे. तसा तो विस्तार सुद्धा आहे. भुवन कोणतंही असो, जागा कोणतीही असो, तो सगळ्यात आहे, म्हणून तो विस्तार आहे. तो स्थावर स्थाणू आहे, स्वतः स्थिर आहे आणि या सृष्टीला, या विश्वाला, या पृथ्वीलाही स्थिर ठेवणार आहे. आता ही स्थिरता म्हणजे काय पुन्हा म्हणाल तुम्ही? मग पृथ्वी स्थिर आहे, ते जे व्हिडिओ येतं ना, दुनिया कैसी है, चपटी है, साकीन है, सूरज घूमता रहता है, सांगणारे अनेक आहेत ना आपल्याकडं. मग स्थिर आहे काय? स्थिरता कशाला म्हणतात बघा? स्थिरता कशाला म्हणतात? एका ठिकाणी हा वस्तू ही स्थिर आहे म्हणजे स्थिर आहे, स्थिरता आहे का? हलत नाही ती, नाही. त्याची नेहमीची कृती सातत्यानं होत राहते आणि ते करण्यात त्याला कोणतीच अडचण नाही, त्याला स्थिरता म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी पृथ्वी त्या प्रदक्षिणेत स्थिर आहे. सूर्याभोवती फिरते, चुकत नाही, एकदाही थांबत नाही. अशी गपकन थांबली तर आपलं काय होईल? ती स्थिर आहे, ती आपल्या कार्यात स्थिर आहे. तो पृथ्वीलाही स्थिर ठेवतोय आणि त्याच्या भ्रमणातील स्थिरतेलाही ठेवतोय. असा तो स्वतः स्थिर आणि अन्य लोकांनाही स्थिर ठेवणार आहे. तो ज्ञानरूप आहे, ज्ञानरूप आहे. तो प्रमाणम आहे. म्हणजे काय आहे? तर त्याला वेगळ्या प्रमाणाची गरज नाही. परमेश्वर असल्याचं प्रमाण तिथेच आहे, हो, त्याच्या जवळच आहे. त्याला वेगळं प्रमाण देण्याची गरज नाही. आपल्याला कसं आहे, एखादी गोष्ट सांगितली सिद्ध करण्यासाठी प्रमाण द्यावं लागतं. इथे त्याला प्रमाण देण्याची गरज नाही आहे. तो स्वतःच एक प्रमाण आहे. तो संसाराचं अविनाशी कारण आहे, अविनाशी कारण आहे. आणि त्यासोबतच तो सुखस्वरूप आहे, ज्याच्यामुळं सगळे त्याची प्रार्थना करतात. देवाची प्रार्थना का करतात लोक माहिती आहे? तो सुखस्वरूप आहे म्हणून करतात. त्याच्या प्रार्थनेतून तुम्हाला सुख मिळतं म्हणून त्याची प्रार्थना करतात. कृतकृत्य असल्याने तो प्रयोजनरहित आहे. त्याला प्रयोजनाची गरज नाही, तो कृतकृत्य आहे, प्रयोजनरहित आहे. आणि तो महाकोश सुद्धा आहे, सर्व महाकोशांनी आच्छादित आहे. अर्थ अनर्थ कळला. महाकोश कसा? सर्व, जसा अन्नकोश आहे तसा तो महाकोशांनी आच्छादित आहे. तो महाभोग आहे
आनंदरूप श्रेष्ठ अशा स्वरूपाचं भोजन घेणार आहे. नुसतं भोजन नाही, आनंदरूप श्रेष्ठ. ज्या जेवणातून आनंद मिळतो ना ते खावं, तृप्तता मिळते ते खावं. म्हणजे उगाच भोगरूप जेवण नको, आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा आहे. आणि तो सर्व धनांच्या मधलं महान धन असा आहे, अशी त्याची ख्याती आहे. पुढचा श्लोक ऐकूया आणि त्यातली वेगळी 10 नावं काय ते बघूया. अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मजूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः. अनिर्विण्ण स्थाविष्ठ अभू धर्मयुप महामख नक्षत्रनेमी क्षम क्षाम समीहन अशी त्याची वेगवेगळी नावं आहेत. हे अनिर्विष्ण काय? उदासीनता नसलेला, ज्याच्यामध्ये कसलीच उदासीनता नाही आहे. तो कधी उदास होत नाही. तो विराट रूपातला आहे, अतिभव्य अशा स्वरूपाचं रूप आहे. अभू आहे. अभू म्हणजे अजन्मा आहे, जन्म होत नाही. अजन्माच्या ती वेगवेगळी नावं प्रत्येक ठिकाणी दिलीत बरं का. तो धर्मयूप आहे. धर्मयूप म्हणजे काय? धर्म तोच आहे. धारयती ती धर्म हा म्हटलं जातं, तो धारण केला जातो असं म्हटलं जातं. आणि त्याच धर्माचा तो युप म्हणजे खांब आहे. तो धर्माचा आधारस्तंभ आहे. धर्म त्याच्यावरच आधारलेला आहे. तोच धर्म आहे आणि तोच धर्माचा आधार आहे. तोच या सृष्टीचा संचालन करताय. तो महामख आहे. महामख म्हणजे काय? मोक्षफल देणाऱ्या यज्ञातील हविद्रव्य ज्याला मिळतं तो महामख. आता हे मख नावाचा प्रकार ऐकला की आम्हाला जरा जावं लागतं ते रामरक्षेमध्ये. रामरक्षेत रामाला काय म्हटलंय? मखत्राता. ह्या मखत्रात्यानं माझं कशाचं रक्षण करावं? घ्राण, नाकाचं रक्षण करावं, श्वास घेण्याच्या स्थितीचं रक्षण करावं. तो मखत्राता पण आहे आणि तो मख पण आहे. कसं? तो मख पण आहे, मोक्षफल देणाऱ्या यज्ञातलं हविद्रव्य पण घेतो आणि ते तुम्हाला निर्विवादपणे मिळावं म्हणून मखत्राता म्हणून पण येतो. मख सुद्धा आहे, मखत्राता सुद्धा आहे. तो नक्षत्र नेमी आहे, सर्व नक्षत्रांचा केंद्र स्वरूप आहे, नक्षत्रीय आहे. नुसतं नक्षत्र नेमी केंद्र स्वरूप नाही, नक्षत्री सुद्धा आहे. तो चंद्राचं स्वरूप आहे. तो सर्व कार्यास समर्थ आहे. तो कार्यनाश झाल्यावर पुन्हा मूळ रूपात येणारा आहे आणि पुन्हा उत्पत्तीसाठी उत्तम आहे. कार्यनाश झाल्यावर मूळ रूपात येतो. साधं सांगू, उगाच कार्यनाश झाल्यावर मूळ रूपात येणारा, सर्व कार्य करण्यास समर्थ आहे आणि पुन्हा तो उत्पत्तीसाठी उत्तम आहे, हे असली जरा अवघड शब्द सोडून समजून घ्यायचं. तो शब्द देतो, संभवामी युगे युगे. तो येतो, तो धर्माचं रक्षण करतो. काम झालं, आपल्या लोकी निघून जातो, मूळ रूपात जातो. रामावतार झाला मूळ रूपात, शरयूच्या तीरावरून. कृष्णावतार झाला, निमित्त केलं, अंगठ्याला बाण लागल्याचं, मूळ रूपात गेला निघून. तो निघून जातो, तो येतोही पुन्हा आणि तो उत्पत्तीसाठी उत्तम असतो. मत्स्यावतार घेऊन या सृष्टीची बीज तो सांभाळतो आणि पुन्हा नव्याने या सृष्टीची निर्मिती आणि संचालनाच्या कामी लागतो. पुढचा श्लोक ऐका आणि त्याला समजून आपण नंतर घेऊ. यज्ञ इद्यो महेज्यश्चक्रतुः सत्रं सतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. ऐकला? यज्ञ इज्ज महेज्य क्रतु सत्रम सतांगती सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तम. आता याचे काय अर्थ आहेत? सर्व यज्ञ स्वरूप पूजनीय, मोक्ष फळ देणारा यज्ञ यज्ञ स्वरूप आहे, सर्वाच्या यज्ञ स्वरूप आहे. पुढे पूजनीय, श्रेष्ठ मोक्ष फळ देणारा, उपयुक्त, भक्तांचे रक्षण करणारा, सत्पुरुषांचे रक्षण करणारा, अनन्य साधन, सर्व कर्माचा साक्षी, मुक्त स्वभावाचा आणि सर्व जाणणारा. ज्ञानमुत्तम, ज्ञानातला उत्तम आहे तो. तो काय आहे? तो यज्ञ आहे. मी तुम्हाला एकदा सगळी भडभड अर्थ यासाठी सांगून दिली की लक्षात यावं काय आहे तो. कळत नाही पण अशी भाड शब्द अर्थ शाळेत गेल्यावर सुद्धा शब्दांचे अर्थ सांगा म्हटल्यावर पटकन पाठ होत नव्हते.
म्हणजे पुस्तकाच्या खाली, धड्याच्या खाली शब्दांचे अर्थ दिलेले असायचे, तरी लवकर कळत नव्हतं आम्हाला. तेव्हाही कळत नव्हतं आणि आताही कळत नाही. न कळणे हा प्रकार आमच्याकडेच आहे. तो यज्ञ आहे. तो यज्ञ नाही आहे नुसता, तो मोक्षफळ देणारा आहे, पूजनीय मोक्षफळ देणारा आहे. यज्ञ घडल्यावर जे घडतं ना ते तो आहे. तो ज्ञानातील उत्तम आहे, तो विमुक्तात्मा आहे, तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं काही ठाऊक आहे. तो सर्वज्ञ आहे, तो विमुक्तात्मा आहे, तो ज्ञानमुत्तम आहे, तो सर्वदर्शी आहे. म्हणून तर अशा सर्वदर्शी ज्ञान उत्तम असलेल्या ईश्वराला आपणही शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेलो तरच आपलं इष्ट होणार आहे हे लक्षात ठेवायचं. नाही गेलो तर अनिष्ट होणार आहे असं मी म्हणालो नाही. पण इष्ट होणार नसेल, देव पाप देतो हे मला मान्य नाही. आपल्याकडे म्हणतात देव पाप देतो, नाही. तुम्ही लक्षात ठेवा, रामायणातील एक कथा, फार सुंदर कथा आहे. ती खरी कथा आहे नाही आहे, पण तरी लक्षात ठेवा. का देवाची सोबत का असली पाहिजे ते कळतं. झालं काय, रामसेतू बांधताना प्रत्येक वानराने दगड तरावा म्हणून त्यावर श्रीराम लिहिलं आणि श्रीराम लिहिलेला दगड समुद्रात टाकला. दगड तरायला लागला, पूल तयार झाला. रामाला वाटलं यांना मदत केली पाहिजे. रामाने एक दगड उचलला आणि समुद्रात टाकला, बुडाला. राम म्हणला, अरे इच्छा, माझी नाव लिहिलेली दगड तरतात आणि मी टाकलेला दगड तरत नाही, हे काय? हनुमानानं खूप छान सांगितलं. म्हणाला, देवा, ज्याला तुम्ही सोडलंय तो तरेल कसा? तो बुडेलच ना. देव बुडवत नाही, देव सोडतो, आणि सोडलं की बुडतं. म्हणून देव पाप देत नाही. देवासोबत असेल तर इष्ट घडेल, आणि इष्ट घडणार नसेल तर ते कुणालाच अनिष्ट करायची गरज नाही. त्यामुळं त्याच्या संगतीत, त्याच्या स्मरणात, त्याच्या दर्शनात राहिलं पाहिजे. नमस्कार.